मरळ कशी? 400 रुपये. आणि वाम? हे गावठी वाम आहे ना? त्यात काटा नसतो, बिलकुल काटा येत नाही. मित्रांनो, एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. जसं की मी आहे गावी, आणि गावी असल्यानंतर मी मराठीमध्ये व्हिडिओ बनवतो आणि हे बघायला इथं प्रेक्षक उभे राहिलेले आहेत आमचे. आम्ही आणि शुभदा चाललो आहे आता उमरजला चाललो आहे. म्हणजे आम्ही खेकडे आणायला चाललेलो आहे. शुभदाला खायचेत खेकडे. बघू शकता त्याच्या चेहऱ्यावरती किती आनंद आहे. तर तुम्हाला आता दाखवतो आपल्या उमरजचा बाजारामध्ये म्हणजे खेकडे वगैरे कसे भेटतात, गाव साईडला कोणत्या कलरचे वगैरे इकडे भेटतात. मुंबईचे खेकडे तर मी भरपूर दाखवले आणि गावी असल्यामुळे मराठीमध्येच व्हिडिओ बनवतो. आता आपल्या इकडे ब्लॅक पॅन्थर उभी आहे. ब्लॅक पॅन्थरवरती जाणार आहे मी आणि शुभदा आता. तर चला आता फुटेज तुम्हाला दाखवतो सध्या गाडीवरती. आपण पुढे देशी बाजार बघूया. हा, देशी पण बाजार आहे ना. गावाला ह्याच गोष्टीचा फायदा असतो. भाज्या फ्रेश, माल ताजा. त्या बाई इकडे देशी बाजले बसलेले आहेत. सगळे देशी, व्यापारी वेगळे, देशी वेगळे. मॅडमला ढेसा लय आवडतो. ढेसा भेटतो का बघा. ढेसा सुकट बोंबील इकडे त्या साईडला सुकट बोंबील. आता नसेल ढेसा, आता ढेसा नाही. ढेसाला टाईम आहे नको. नाही नाही नसणार ढेसा. आता मुश्किल आहे. हा सीझन नाही बाळा ढेसाचा. सगळ्या देशी भाजी आहेत. बोल, शेवगाची शेंग फ्रेश. ढेसा भेटणं मुश्किल आहे. बिचारे उन्हाचे लावून बसलेले आहेत. ढेसाचं सीझन नाही. कुठे नाही, तिथे समोर टोपीवाले. मामीच्या नशिबात ढेसा आहे. कसा दिला बाबा ढेसा? एक द्याचा भाव सांगा बाबा, असं नका करू. 30ला 2. 50चे 4 दे की बाबा. नाही हां हां, मी 60चं सगळं द्या. बोल आता. आता बरोबर तर बोललो. मग 20 मग न्या की मग सगळं नाही तर कमीत मिळलं तर सगळं नेणार. कमीत मिळलं तर नेणार. जास्त मध्ये नेलं कोण बी येणार बाबा. म्हणून म्हटलं 60ला सगळं द्या. जा चाल. 60ला नाही मग आपलं 2 घेऊन जाऊ गपचूप मध्ये. 60ला 5 आहे ती. नाही मग 70 द्याल तर असं पण येतं की. 70ला असं पण येतं की. कमाल कर दिया आपने. कितने टैलेंटेड है आप. जाऊ द्या 2 द्या. नाही ठीक आहे आता. नाही राहू दे ते 2 द्या. ते छोटी पिशवी काढ. 30ला तर 2 देते तेच. ठीक आहे. हा हो काय बाबांचं शूट होतंय.
खोबरं कसं किलो? 90 पोषक किती पाहिजे मला सांगा. 90ला पाऊच 300. कांदे बघ किती सुंदर आहेत. हा बघ सगळ्याच मार्केटलाच कांदा सुंदर आहे. हा पण चांगला हा ना. काका रेडीत पकडतात ते. किती बसतात ना आपण बघ ना आता किती बसते. ह्याचं नाही म्हटलं तर 3-4 किलो असणार आहे. म्हणजे घेऊन केवढीशी आहे. बघ की आता मग मार्केट आहे. उन्हाळ्यात असंच कसं 250 रुपये किलो. बघू भेटलं चांगलं तर ठीक, नाही तर मग राहू दे. हां तो काढा आहे ना. बघूया ना जेवढे निघतील तेवढं तरी. दिदीचा मूड ऑफ व्हायचा नाही तर. हां आणि बारकं चावतात लय जबरदस्त. बेकार चावतात बारक्या. मच्छी खूप आहे मार्केटला आज. सगळीकडे मच्छीच मच्छी है ना. काढणार किती दिदी? हां तो काढेल. मावशी बघते तोंडाक. मावशी किती वाजता पकडायला गेलेले? खेकडे पकडायला किती वाजता गेलेले? हा पावसात मोठे खेकडे असतात. आता काय मुंबईने याचं त्या हिशोबाने खायचं आपण. हो काढते समोर. त्याच्या खालचा पण चांगला. हा 1 किलो ठीक आहे ठेव. ठीक आहे चल किलोभर असू दे. अजून थोडी वाट बघू, कोण आलं तर घेऊया, नाही तर मग राहू दे. मच्छी घेऊन जाऊ. तर तिथून बटरफिश घेऊया बघ. हो बटरफिश कशी किलो म्हटला? हां काही कमी नाही का? किलोभर घेईन की 300 करा की. करा किलोभर काढा मोठे मोठे बघून. ते फ्रायला चालतात ना. किलो काढा. पुरेल काय काय लागतोय चला. त्याला काय साफ करा झंझट नसते का? चला द्या. हां अरे चांगली मच्छी लागते फ्रायला. काटे नसतात. कट करूया की घरी जाऊन आपण. आपल्याला काम काय दुसरं. One eternity later. आता घरी जाऊन आम्ही माघारी आलोय. आमच्या ओळखीचा विनोद आहे, तो खेकडे आणतोय. आता बघूया आल्यानंतर दाखवतो की विनोद कशी खेकडे आम्हाला घेऊन आलाय. तो हे कोणाचे विनोद? हे कोणाचे? तो नाही आला. पिशवी नाही आणलीस? बॉडीगार्ड बघायचा. बॉडीगार्ड चांगलं पकड रे बॉडीगार्ड. चला बघूयातलं काढूया. लय वेळ ठेव. सुकली खेकडे जरा. सकाळीच आणली ते ऑर्डरला देणार आहे ना. 250 रुपये. बाकीच्याकडे नाही. पहिलं काढ तरी बघू तरी कसा निघतात तुझ्याकडे. वाचला भाई वाचला. देखा आपने लापरवाही का नतीजा है. पकडलाच होता ते ना. हा 2 करंड्या आणल्या नाही का? ऑर्डर कुठे देतोय? मुंबईला माझ्याकडे नव्हतं ना. मीच त्याला दिली ऑर्डर सकाळी. घातला का वरतीच गावला.
भीती वाटत नाही ना. भीती काय काम आहे त्याचं भाऊ. बॉडीगार्ड लक्ष द्या. हा? जाऊ द्या खाऊ द्या जाऊ द्या. जाऊ द्या. बड़ा हरामी हो बेटा. बॉडीगार्ड नुसतं धरून बसते. हो बॉडीगार्डला लागलाय. गाडीचं टायमिंग झालं. टायमिंग कुठं अजून गाड्या चार्जेस आहेत त्या बॉडीगार्डचे. तर पलटी आता नाही तुझे 25 टाकलं नव्हतं. त्या करंडीत कर नाही तर असणार खाली. बाबा तो कसा पकडला बघ. हा माल चांगला काढला बघ. हा चला 3 किलो बस झालं सर, काय हरकत नाही. भरपूर झालं. मासे खूप आहेत मार्केटला. भरपूर मासा. मला म्हणणं नाही झालं. भरपूर मासा आहे. कोण कोण पिंकवाला कापतोय तो. न्यूजवाले आमचं पण व्हिडिओ. काय मासा मोठा आहे त्याच्याकडे पण. बघ ना कटिंग करतोय तो 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 तो. पिशवी देत आहे. एक दोन दिवस अगोदर का ठीक आहे, ऑर्डर असेल तर सांगतो की तुला. मी तुम्हाला तसं चांगलं काढून देतो. मरत नाही की काय नाही. मरत नाही खेकडा. ठेवायला लागतील ना, त्यामुळे त्याला पाणी मारायला. ट्रॅव्हल्सला ओळखीच आहे का तुझ्या? रोजचं सांगतो तुला मी. हा विनोद आपल्यासाठी अजून खेकडे काढतोय. अजून 1 किलो आपण घेतोय विनोदकडून. तर बघूया आता या करंडीतून त्या करंडीत करावं लागतं बिचारायला आपल्यासाठी. आता ओळख असल्यामुळे करतोय तो. आता ही लोक तसे काय खेकडे करत नाहीत इकडे तिकडे. बघू शकता. रिस्क बघा, रिस्क भाईचा. एवढी डेअरिंग भाई. ए पहिलवान. आईला पहिलवान बघा. चार्जिंग असल्यामुळे पावसाळा बेल चावत नाही नाही का. क्या क्या बात कर रहे हैं? हा हा काढतो काढ काढ. इथे तो नदीनं पकडून आलाय, काय घाबरायचं त्याच्यात. हे बघ बस बस गाण्या. सकाळी सकाळी या 6 वाजता पाताला आणलं तरी चाललं. चाल झालं. झाक गण्या झाक. अरे गण्या झाक. नाही टाकायला लागत. नाही चावत ना. चावतो का. चला काढा 1 किलो अजून घेऊया. ए नाकाला चावला असतात आता. दादा मागे घे. झालं. चलो 4 किलो खेकडे घेतले. कोणाला ऑर्डर पाहिजे तर ऑर्डर पण देणार ना. हो द्या ना. ठीक आहे, तुझा नंबर टाकून देतो. किती आहे? टाइम बघा की 3 ते 9 वाजेपर्यंत. 3 ते 9. 3 ते 9. पण 3 वाजता एवढी पब्लिक ना, ऊन भरपूर आहे ना, पण मासा भरपूर आहे. भरपूर ते बटर फिश पण घेऊन गेलोय मी. ते ना. हो तो घेतलाय 400 म्हणला, 300 रुपये किलो दिला. लास्ट होते. चल येऊ. हा चालते या. चल चला 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 चला. ए पहिलवान बोलवतोय तो जा. मरळ कशी 400 रुपये. आणि वाम हे गावठी वाम आहे ना, यात काटा नसतो बिलकुल, काटा येत नाही. आणि चिलाबी चिलाबी 120. मासा भरपूर आहे मार्केटमध्ये आज खेकड्यापेक्षा. पाणी कमी आहे म्हणून खेकड्याला कमी जात आहे. चल ब्लॅक पॅन्थर इथं उभे. चला झाला आता संध्याकाळ झाला, आता पटपट घरी जाऊन साफसफाई करूया. आता इथे हायवेलाच उभं राहिलोय. दीदी बोलते माझा फोटो काढा. का फोटो काढा की सूर्य बघू शकता आता मावळायला लागलेला आहे. आता अंधार होईल तर तिचा फोटो निघणार नाही, म्हणून दीदी बोलते माझा पहिले फोटो काढा. तर मित्रांनो आता दीदीचा आपण फोटो काढूया आणि हा व्हिडिओ इथेच संपूया. आजचा व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामला फॉलो करा, डार्क रायडर बुलेट.